हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला रिसोड येथे नवनाथ मंदिर श्री दत्तगुरू आणि नाथांच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आम्ही निघालो. सर्वप्रथम पेट्रोल पंपावर आलो मित्रांनो आणि पेट्रोल टाकलं आणि परत निघालो रस्त्याने. हे पहा, इथं बैलगाडी, इकडं म्हैशी आणि हे गुरं हे करणारी आजी. किती छान असं वातावरण असते मित्रांनो गावाकडं. हे पहा रस्ता, परत आम्हाला गुरं भेटली रस्त्याने जाता जाता. तर बघू शकता, असं शहरात बघायला मिळत नाही मित्रांनो. काय रस्ता बघू शकता कसा आहे इकडचा. असं खूपच असं आदळत होती गाडी, पाहू शकता. परत रस्ता असाच आणि मग काय चांगला रस्ता लागला. चांगल्या रस्त्याने चांगला रस्ता लागला की मग तर काय गाडी पळवायचंच काम आहे. तेवढी काय पळवली नाही म्हणा. हे पहा, मंदिर इकडं पण आहे, गोरखनाथ मंदिर आहे तिकडं. इकडं नवनाथ मंदिर आहे. मग आम्हाला जायचं होतं नवनाथ मंदिर, तर मग नवनाथ मंदिरकडं. हे पहा, मंदिराला समोर थोडं थोडं दिसत आहे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत आता. तर बघू शकता किती आनंद होतोय. जे श्री दत्तगुरू यांच्या दर्शनाची खूप उत्सुकता होती. तर पहा किती छान असं मंदिर आहे. हे पहा, गौशाला आहे इकडे. प्रसाद चालू इकडे. हे बघा, म्हशी आणि इकडे चारा दिसतोय टाकलेला. गाय पण असतं तिथे. हे बघू शकता, म्हशी. प्रसाद बनवणं इकडे प्रसाद चालू आहे बनवणं. आणि हे मग इकडं मंदिराचा एक शूट घेतला मी. छान असा भगवा झेंडा फडकतोय. हे पहा, पाण्याचं प्यायचं पाणी, गुरांना पाणी, सर्व काही सुविधा आहे इथे. आता आतमध्ये बघू, आपण दर्शन करायला जाऊ. खूप छान प्रकारे असं इथले महाराज नियोजन करतात आणि भक्त मंडळी देखील. हे पहा, मग दर्शनासाठी आतमध्ये गेलो. बसलेले होते भक्तगण. छोटे छोटे श्वान खेळत होते. बघू शकता आतमध्ये किती छान असं मंदिर आहे. दर्शन करत आहेत भक्त. अजून गेट काय उघडलं नव्हतं. हे पहा, इकडं बाहेरची साईड बघू शकता. हे पहा मित्रांनो, हे पहा इकडे झाडाला हे बांधलेलं आहे. हे आपले बजरंगबली बघू शकता मित्रांनो. जय बजरंगबली, जय श्रीराम. जय सियाराम. हे बघा, बजरंगबलीच्या मंदिरात आलो आता आपण. छोटा श्वान बघा बघा. इकडे पब्लिक आली. परत मंदिरात आलो. मग हे पहा, इथं श्वान बसलेले, त्याच्यानंतर भक्त मंडळी देखील बसलेली आहेत. हे पाकाचे खेळत आहेत. हे आम्ही घेतला आमचा शूट. मागं बाबा आहेत आणि सर्व भक्त. हे पहा, इथं हे लिंबू वगैरे सर्व काही इथं म्हणजे जे काही लागते ते सर्व मिळते इथे.
हे पहा बजरंगबलीचा शूट घेतला इकडं मंदिराचा. हे पहा आता इकडून लोटांगण घालत पब्लिक येत होती. म्हणजे कोणाचा नवस असते ना, ते नवस पूर्ण झाला की असं लोटांगण घालणं लागते, त्याच्यानंतर आरती होते. हे पहा आता आरती चालू होणार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा आरती चालू झाली आणि आता बघा अक्षरशः अचंबित गोष्ट आहे. म्हणजे हे बघा श्वान आरती म्हणत आहेत, बघू शकता तुम्ही. म्हणजे असं कुठं बघायला मिळत नाही, चमत्कारच म्हणावं. मित्रांनो इथे ना असं चिमणी म्हणजे सर्व पक्षी अजून गुरं सर्व येतात. आरती चालू झाली ना की इथं मंदिरात येतात. म्हणजे किती चमत्कारिक असं मंदिर म्हणावं इथे. ही सर्व श्री दत्तगुरू आणि नाथांचीच कृपा आहे आणि त्यांची लीला बघू शकता मित्रांनो. हे पहा आता आरती झाली आणि आरती घेता येतं लोक बघू शकता. हे प्रसाद वाटते, मी प्रसाद घेतला हातावर. हे पहा आतमध्ये श्वान दिसतोय दत्तगुरूच्या समोर. हे आम्ही शूट घेतला आहे, बघू शकता. इथले महाराज आहेत, म्हणजे भक्तांचे प्रश्न सोडवतात, सांगतात त्यांना, असं चांगला उपदेश देतात, बघू शकता तुम्ही. हे पहा त्यांच्या समोर 2 श्वान बसले, एक छोटा श्वान आणि एक मोठा, आणि आतमध्ये पण एक श्वान दिसतोय. आणि सर्व नाथ आणि आपले दत्तगुरू. हे पहा श्वान. हे परिसरातले बघा आतमध्ये किती छान असं हे आहे. घ्यावं म्हणलं असा शूट माझा. हा छोटा श्वान बघा शेपटी आलं होतोय. आरती वगैरे सर्व झालं तर मग प्रसाद चालू होता बाहेर. हे पहा प्रसाद चालू आहे. मंदिरात प्रसाद वाटत होता. बाहेरून म्हणाले अलीकडून थोडी सेवा करा. मग काय कॅन उचलली आणि पाणी द्यायला सुरुवात केली. देव खुश झाला की नाही माहीत नाही, पण मन मात्र नक्की शांत.